नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे मराठी सक्सेस की फॉर या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी 2024 अंतर्गत 26 आणि 27 मे 2024 या 2 दिवसाचे काही चालू घडामोडीचे प्रश्न हे सोडून घेणार आहोत। तर मित्रांनो, हे प्रश्न आपल्याला सर्व परीक्षांसाठी फार महत्त्वाचे असे ठरणार आहेत। व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून आपल्याला व्हिडिओमध्ये फायदा होईल। तर मित्रांनो, चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार देण्याची सुरुवात कोणत्या वर्षी झाली आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर खाली आपल्याला 4 पर्याय हे दिलेले आहेत। तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 2005। तर मित्रांनो, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार देण्याची सुरुवात ही 2005 वर्षी झाली आहे। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 2, कोणत्या देशातील मक्का शहराजवळ सोन्याचा डोंगर हा सापडला आहे? तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 सौदी अरेबिया। तर मित्रांनो, सौदी अरेबिया या देशातील मक्का शहराजवळ सोन्याचा डोंगर हा सापडला आहे। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 3, देशातील पहिली ॲडव्होकेट अकादमी कोणत्या जिल्ह्यात उभारण्यात येणार आहे? तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 रायगड। तर मित्रांनो, देशातील पहिली ॲडव्होकेट अकादमी ही रायगड या जिल्ह्यात उभारण्यात येणार आहे। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 4, बुद्ध पौर्णिमेनिमित्त कोणत्या राज्यात सागा दावा उत्सव साजरा करण्यात येतो? तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 सिक्कीम। तर मित्रांनो, बुद्ध पौर्णिमेनिमित्त सिक्कीम राज्यात सागा दावा उत्सव हा साजरा करण्यात येतो। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्राची बुद्धिबळपटू टिंबटिंब हिने शारजा चॅलेंजर्स बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद हे पटकावले आहे। तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 दिव्या देशमुख। तर मित्रांनो, महाराष्ट्राची बुद्धिबळपटू दिव्या देशमुख हिने शारजा चॅलेंजर्स बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद हे पटकावले आहे। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 6, नुकताच कोणता देश आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा नवीन सदस्य बनला आहे? तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 स्पेन। तर मित्रांनो, स्पेन हा देश आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा नवीन सदस्य हा बनला आहे। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 7, स्पेन हा आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा कितवा सदस्य देश बनला आहे? तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 99वा। तर मित्रांनो, स्पेन हा आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा 99वा सदस्य देश हा बनला आहे। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 8, सायबर सुरक्षा 2024 सरावाचे आयोजन हे 20 ते 24 मे दरम्यान कोठे करण्यात आले आहे? तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 नवी दिल्ली। तर मित्रांनो, सायबर सुरक्षा 2024 सरावाचे आयोजन हे नवी दिल्ली येथे 20 ते 24 मे दरम्यान करण्यात आले आहे। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 9, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा या वर्षीचा जीवन गौरव पुरस्कार हा कोणाला जाहीर झाला आहे? तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 10, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा सर्वोत्कृष्ट लेखक पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 श्याम आस्करकर। तर मित्रांनो, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा सर्वोत्कृष्ट लेखक पुरस्कार हा श्याम आस्करकर यांना जाहीर झाला आहे। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 11, रेमल चक्रीवादळ हे कोणत्या सागरामध्ये तयार झाले आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 बंगालचा उपसागर। तर मित्रांनो, रेमल चक्रीवादळ हे बंगालच्या उपसागरामध्ये तयार झाले आहे। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 12, 2014 ते 2022 या कालावधीत अनुसूचित जाती SC श्रेणीतील विद्यार्थी नोंदणीत किती टक्के वाढ नोंदवली गेली आहे? तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 44%। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 13, आर्थिक वर्ष 24 मध्ये व्यवसाय वाढीत
कोणत्या बँकेने PSU बँकांचे नेतृत्व केले आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 बँक ऑफ महाराष्ट्र. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. एलोन मस्कने स्टारलिंक सेवा कोणत्या देशात सुरू केली आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 इंडोनेशिया. तर मित्रांनो एलोन मस्कने स्टारलिंक सेवा हे इंडोनेशिया या देशात सुरू केली आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. फेडरेशन कप 2024 ॲथलेटिक्स मीट कोणत्या भारतीय राज्यात झाले आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 ओडिशा या राज्यात. प्रश्न क्रमांक 17 आहे श्रीलंकेतील भारतीय वंशाच्या तमिळांच्या 200 वर्षांच्या स्मरणार्थ पहिले तिकीट हे कोणाला मिळाले आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 श्री श्री रविशंकर. तर मित्रांनो श्रीलंकेतील भारतीय वंशाच्या तमिळांच्या 200 वर्षांच्या स्मरणार्थ पहिले तिकीट हे श्री श्री रविशंकर यांना मिळाले आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. 2024 ते 25 या कालावधीसाठी भारतीय उद्योग परिसंघ CIIचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 संजीव पुरी. तर मित्रांनो 2024 ते 25 या कालावधीसाठी भारतीय उद्योग परिसंघचे अध्यक्ष म्हणून संजीव पुरी यांची निवड झाली आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. कोणत्या भारतीय राज्याने आपत्ती व्यवस्थापनासाठी ड्रीम्स व्यासपीठाचे अनावरण केले आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 आसाम. तर मित्रांनो आसाम या भारतीय राज्याने आपत्ती व्यवस्थापनासाठी ड्रीम्स व्यासपीठाचे अनावरण हे केले आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. कोणत्या देशाने बोईंग आणि इतर 2 अमेरिकन संरक्षण कंपन्यांना तैवानांना शस्त्र विकण्यासाठी मंजुरी दिली आहेत? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 चीन. तर मित्रांनो चीन या देशाने बोईंग आणि इतर 2 अमेरिकन संरक्षण कंपन्यांना तैवानाला शस्त्र विकण्यासाठी मंजुरी दिली होती. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21. तैवानाच्या राष्ट्राध्यक्षपदी कोणाची नियुक्ती होणार आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 लै चिंग-ते. तर मित्रांनो तैवानाच्या राष्ट्राध्यक्षपदी हे लै चिंग-ते यांची नियुक्ती होणार आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22. नुकतीच सबक्रिटिकल न्यूक्लिअर चाचणी कोणत्या देशात घेण्यात आली आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 संयुक्त राष्ट्र. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23. जगातील पहिले हायस्पीड 6G उपकरण कोठे लॉन्च करण्यात आले आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 जपान. तर मित्रांनो जगातील पहिले हायस्पीड 6G उपकरण हे जपान या देशात लॉन्च करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24. बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या चक्रीवादळाला रेमल हे नाव कोणत्या देशाने दिले आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 ओमान. तर मित्रांनो बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या चक्रीवादळाला रेमल हे नाव ओमान या देशाने दिले आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या रेमल चक्रीवादळाला फटका कोणत्या राज्याला बसण्याचा अंदाज आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 पश्चिम बंगाल. तर मित्रांनो आपला व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो चला पुढच्या नवीन व्हिडिओसोबत भेटूयात.